हॅलो, चला तर नमस्कार. आता मी झाले फ्रेश, आंघोळ वगैरे झाली करून आता माझी थोडीशी फ्रेश झाली. तर म्हणलं कालच्या ब्लाऊजला हुकलूक करायची बाकी होते, पहिले ते हुकलूकच करून घेते आणि नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करते. शौर्य पण इकडं झोपला आहे. आज शौर्य सकाळी लवकर उठला होता म्हणून लवकर झोपला आहे. तर म्हटलं चला तो झोपला आहे तोपर्यंत काही ब्लाऊज कटिंग करायचे. आज कटिंगचं दुसरं काहीच आज कटिंग केलेलं दुसरं काहीच नव्हतं शिवण्यासाठी. तरी पण म्हटलं चला लवकरात लवकर आपण काय करू, शौर्य झोपला तोपर्यंत ब्लाऊज कटिंग करून घेऊ. आणि ते ब्लाऊज अर्जंट द्यायचे आहेत म्हणून त्याला हुकलूक करायचं आहे. तर मी पहिले ते करून घेते आणि नंतर मी त्याला सुरुवात करणार आहे कटिंगला. तरी पण चला बघू आता पुढं काय होते काय नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दिवसभराचं माझं डेली रुटीन तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज चॅनलवरती तुम्ही आज नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय बघा पुढं काय होते एंडिंग पर्यंत. पापल्या घेते. शौर्य झोपला आहे म्हणलं तुला, कारण ती शौर्यसोबत खूप छान खेळते आणि घेते पण शौर्यला. तर चला म्हणलं माझी काही हे बटन वगैरे लावायची बाकी होती ह्या ब्लाऊजला. तर म्हटलं चला पहिले याला लावून घेते. फक्त शौर्य उठू नये मी कटिंग करेपर्यंत, नाहीतर उठला तर तो काहीच कटिंग नाही करू देणार. म्हणून म्हटलं पहिले याला हे अर्जंटचे ब्लाऊज होते म्हणून त्याला पहिलं काजी बटन करायचं बसले. तर आता बघू 2-3 ब्लाऊज कटिंग करायचे आहेत. तर ते कटिंग करते आणि नंतर लगेच शिवायला स्टार्ट करते. शिवताना उठलं तरी काही नाही, तो खाली ठेवते त्याचं. फक्त मला वाटतं ना तो कटिंग करताना उठला म्हणून मी तो झोपला ना पटकन कटिंग आवडते. तो दुपारी पण झोपेल आज, कारण आज तो सकाळी लवकर झोपला आहे ना. दुपारी पण झोपल तरी पण म्हटलं नाही आता झोपल काही गॅरंटी नाही. आणि दुपारी झोपल्यावर कसं कधी मला पण त्याच्यासोबत झोप लागून जाते. म्हणून म्हटलं नाही आज झोपला ना तर त्याने कटिंग आवडून घेते. आता हे झालं की चला बघू आता पुढं. माझ्या मैत्रिणीचा मुलाचा बड्डे आणि मला शौर्यला आता बड्डेला जायचं. शौर्य हा बड्डे गिफ्ट हातामध्ये घेऊन बसला आहे. तर शौर्य माझ्या हातात पण नाही देत. आता आम्ही फ्रेश झालो आहे. तर म्हटलं चला आता चेंज वगैरे करते. त्यांचा आणखी काही फोन नाही आलेला, तर म्हटलं चेंज वगैरे करते. फोन आला तर ठीक, नाही तर खाली जाऊन येते. म्हटलं थोडा वेळ खाली पण काम आहे ताईचं शॉप बघायचे मला. तर त्यांनी चेंजेस केले थोडेसे. म्हटलं तिकडे तरी जाऊन येते 2 मिनिट, नंतर बड्डेला येईल म्हणलं कॉल आल्यावरती. आणि ब्लाऊज द्यायल्यानंतर रात्री वॉकिंग झाल्यावर जाईल म्हणलं. आज मी किती ब्लाऊज शिवले ते पण तुम्हाला दाखवते. आज माझे ब्लाऊज झालेत शिवून 3. मला ते दाखवते, व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. चला तर मी तुम्हाला दाखवते माझे आज दिवसभरात शिवलेले ब्लाऊज. हा पहिला ब्लाऊज आहे आणि आज मी कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण केलेलं आहे ब्लाऊजचं. आणि हा बघू शकता हा पहिला आहे. हा असे छोटे स्लीवचा ब्लाऊज आहे, प्रिन्स कटमध्ये आहे आणि डीप नेक आहे बॅक साईडने. माझं म्हणणं चाललं आहे की लेस लावू की नको लावू. आता सध्या तर सिम्पलच ठेवलं आहे आणि याला हुकलूक करणं बाकी आहेत. तर तेच चालू होते म्हणून म्हटलं हुकलूक झाल्यानंतर हा ब्लाऊज नेऊन देईल. तर तो बाकी आहे. आणि हा काही व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे. हा साधा कटोरी ब्लाऊज आहे. हा पूर्ण कंप्लीट केला, हुकलूक वगैरे झाले, हातशिलाई वगैरे झाली या ब्लाऊजची. आणि हा एक आहे, हा पॅडेड ब्लाऊज आहे आणि कोंबडा कोट स्लीव्ज आहे याची. आणि याचा स्लीव्जमध्ये अस्तर नाही आहे. हा पण ब्लाऊज शिवून झाला आहे. याला पण हुकलूक राहिलेत आणि याला तर नॉट पण बसवायच्या राहिल्यात. याचं थोडंसं राहिले. आता हे तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंग नाही दिसत आहे, कारण हे कापड खूप असं सुळसुळीत आहे. तरी पण हा पण ब्लाऊज खूप मस्त झाला आहे. त्याच्यापेक्षा हा खूप मस्त झाला आहे, पण याचं फिनिशिंग तेवढं दिसत नाही आहे. पण फिनिशिंग रिअलमध्ये खूप छान दिसतं. अशा पद्धतीचे माझे हे 3 ब्लाऊज झालेत शिवून. तर आता आम्ही बड्डेला जातो तयार होऊन आणि बड्डे झाल्यानंतर ताईचं शॉप बघून येतो, किंवा अगोदर शॉप बघून येतो आणि नंतर बड्डेला जातो. आता बघू काय होतं. पहिलं तिकडे जाते की पहिलं बड्डेला जाते. कॉल आला आवरेपर्यंत तर ठीक, पहिलं बड्डेला जाते. आणि कॉल जर नाही आला तर ना पहिलं ताईकडे जाते आणि नंतर येऊन बड्डेला जाते. चला तर बघू आता पुढं काय होतं ते. चला तुम्ही पण कंटिन्यू करत राहा. खूप छान असं ब्लॉग होणार आहे आपला. आता माझं आवरून झालं आहे. शौर्य तर म्हणतोय चल बाहेर चल बाहेर चल बाहेर. तर आता शौर्यला घेऊन मी बघते जाते. अजून काही कोणाचा फोन नाही आला बड्डेसाठी. तर म्हटलं चला खाली जाऊन येते. आता मी शौर्यला घेऊन थोडंसं बाहेर जाऊन येते.
काम नाही ते अंदाज सर्व मागं ते ह्याचं हे राहतं ते नट टाईट करायला नाही तर कुणी केलं नाही तो? मग तुम्हाला एवढे दिवस नाही क्लिक झालं? अरे क्लिक झालं पण आता व्यवस्थित मध्ये मध्ये चालत होतं ना. आता बघा दाखवा ना ते गॅरेज वालेला नेऊन दाखवा ना. पोलीसवाले का थांबले तेवढे? आता आम्ही शहरीला चक्कर मारून आलो घरी आल्यानंतर इथं मला पेड वगैरे घालून घ्यायचं आहे. मग मी तेच करत होते आणि शहरी बसला होता आणि शहरीला असताना गादीवरती बसून गादी ओढली ना त्याला खूप मजा वाटते. मग मी शौर्याला त्याच्या पप्पाकडे दिलं कारण मला अंथरूण वगैरे करायचं होतं व्यवस्थित. मग शौर्य त्याच्या पप्पाकडे गेल्यानंतर म्हटलं चला आता अंथरूण वगैरे करून घेते कारण आज खूप थकून गेले कारण बाहेर पण गेले होते आणि थोडंसं बड्डेला पण इकडं तिकडं आणि दिवसभर आज मशीनवरती पण होते. तर म्हटलं चला आता लवकर आवरून घेते कारण बेड घातला ना शौर्य पण वरती मस्त खेळतो कारण शौर्य आजकाल खूप लेट झोपतो आहे आणि आम्हाला झोपायला तर रात्रीचे 12:30-1 वाजलेच होते. चला म्हणलं लवकर कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते थोडंफार आवरते सकाळी परत टिफिन वगैरे बनवावं लागतं म्हणून इथं आवरून घेते. चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब